मराठा आंदोलनादरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठा स्थानिक आमदारांना घेराव घालणार. दास शेळके, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा. मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये, अन्यथा खंडोबाच्या आसूडने त्यांची जीभ हासडू. सुनील रसाळे, समन्वयक मराठी क्रांती मोर्चा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी मुंबई पायी पदयात्रा सुरू केली आहे. 26 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे ही यात्रा धडकणार आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली. मराठा आंदोलनादरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठा स्थानिक आमदारांना घेराव घालणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी दिला. तर मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये, अन्यथा खंडोबाच्या आसूडने त्यांची जीभ हासडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची निवड करत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी आबा सावंत, सुनील सुरवसे, सुनील हुंबे, विश्वास चव्हाण, धर्मराज भोसले, बाबा शेख, गणेश सरोळे, संतोष जाधव, शेखर फंड, निलेश शिंदे, अमित माने, कृष्णा थोरात, अक्षय शिंदे, ओंकार निंबाळकर, सचिन गोडसे, संजय घाडगे, दिनेश माने, राजाराम पवार, संभाजी शितोळे, निरंजन नवगिरे यांच्यासह युवक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो जय देव जय देव जय वैदित्य शंकरा प्रसिद्ध झाली. जय देव जय देव जय श्री शंकरा सुंदर मंगलाने बहुजनांचं आराध्य दैवत खंडेराया च्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे, असं खंडेरायाला आम्ही साकडं गाठलेलं आहे. आणि जे लोक लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत, आम्हीसुद्धा होणारच आहोत, त्या सगळेजण व्यवस्थित पोचू दे, त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोचू दे, असं सुद्धा साकडं आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेलं आहे. निश्चितच खंडेराया आमच्या विनंतीचा मान ठेवून निश्चित जरांगे पाटलांची प्रकृतीसुद्धा चांगली ठेवेल आणि मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळवून देईल, ही आम्हाला आशा आहे. त्याचबरोबर आज बरेच लोक मुंबईकडे निघालेले आहेत, महिलासुद्धा आहेत, काही लोक शहरात थांबलेले आहेत. शहरात का थांबलेले आहेत? जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत, शहरात थांबलेले आहेत. कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं. ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे. छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला, त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत, काही बोटावर मोजण्या एवढी. परंतु बोटावर मोजण्या एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा, आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला नाही तर लोकशाही पद्धतीनं प्रखर विरोध केला जाईल. जसं शासन करेल त्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं राहील. आज मराठा योद्धा मनोज जरांगे साहेबांच्या आज त्यांनी जी पदयात्रा काल निघालेली आहे, त्यांची प्रकृती ठीक नाही. कालपासून त्यांनी आमावरच उपन चालू केलेलं आहे. त्यांची प्रकृती ठीक राहावी आणि त्यांच्या कार्याला यश यावं म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायाच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एवढीच आम्ही प्रार्थना केली की जरांगे साहेबांची तब्येत ठीक राहू दे आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळू दे. आज
राजकारणात पदावर बसलेले काही मराठे आज मुलाईचा ठेवणारे असे शब्द वापरावेत. त्यांनी जीभ सांभाळून बोलावी, नाहीतर याच खंडोबाच्या राजाच्या मंदिरात आम्ही सांगतोय की खंडोबाच्या हंटरने त्यांची जीभ आम्ही हसल्याशिवाय राहणार. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.